पूर्वया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। मणी सर, आपण ना या डब्यांवरती स्टिकर्स लावूयात, म्हणजे कशात काय ठेवलंय हे आपल्याला लक्षात राहील. तुम्ही बाहेर गेला की आणाल ना स्टिकर? आणतो. आणि जेवायला काय करू? तुम्हाला काय आवडतं? मला जे हवंय ते सगळं घडतंच आहे. काय नाही, कुठे काय, तुम्ही बनवा, तुम्हाला हवं ते बनवा. पण इथे स्वयंपाक केलेला चालेल ना? खाणे चालणार? चालेल की नाही, तुम्हाला नाही, सरपोतदार साहेबांना, शालिनी मॅडमला. अहो म्हणजे सगळ्यांचा स्वयंपाक त्यांच्याच किचन मध्ये बनत असणार ना. आणि मी जर इकडे स्वयंपाक केला तर त्यांना असं नाही ना वाटणार की मी वेगळी चूल केली आहे वगैरे. आनंदी, मी आता ठरवलंय, इथून पुढे आपण एकमेकांचा विचार सर्वात आधी करायचा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जवळचं नातं तुमच्याशी आहे. तुम्हाला काय आवडेल, काय हवंय, काय नकोय ते माझ्यासाठी महत्वाचं. बाकी कोणाला काय वाटेल, आवडेल की नाही आवडणार हे नंतरचं नंतर बघू. तुम्ही सांगा, आपल्या घरात तुम्हाला स्वयंपाक करायला आवडेल? बस झालं तर मग. इतरांचे रुसवे फुगे काढण्याची जबाबदारी माझी, तुम्ही त्याचा विचार नका करू. आतापर्यंत आयुष्यात खूप भोगले स्वानंदी तुम्ही, तर इथून पुढे मी तुम्हाला फक्त आनंदी ठेवणार आहे. तुमचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा. तुम्ही बनवा, तुम्हाला हवं ते बनवा. अरे, तुमच्या फोनवर वॉर्डन मॅडमचा फोन आला. हा मॅडम. तुझ्या लक्षात आहे ना स्वानंदी? काय लक्षात आहे मॅडम? काय लक्षात आहे? अगं लग्न करून फक्त एकच दिवस झालाय, इतक्यात आईला विसरलीस? नाही, बरोबर आहे तुझं. आता फक्त मणी मणी आणि मणी असेल नाही का? स्वानंदी, इतक्या लवकर कशी आम्हाला विसरलीस तू? मॅडम तसं नाही, पण खरंच लक्षात नाहीये माझ्या. सांगाल का प्लीज? स्वानंदी, आपण रात्री बोललो होतो, आज तुम्ही दोघं 5 परतवण्याच्या कार्यक्रमासाठी जेवणासाठी हॉस्टेलला येणार होतात, बरोबर? ते होय. नाही नाही विसरले मी, आहे माझ्या लक्षात. एक मिनिट हा. मणी सर, काल वॉर्डन मॅडमचा फोन आला होता. त्यांनी 5 परतवणीसाठी हॉस्टेलला बोलावलंय आपल्या दोघांना. तुमची काही हरकत नसेल तर जाऊयात का आपण? हो, नाही नाही, माझी काय हरकत असेल, जाऊ ना. आम्ही येतोय दोघे. नक्की या. मणी साहेब, तुम्हाला आणि स्वानंदी मॅडमना सरपोतदार साहेबांनी खाली बोलवलंय. तू हो, पुढे आलोच. ठीक आहे. एक मिनिट हा. ही सरपोतदार साहेबांनी फाईल दिली होती मला. ही कसली फाईल? लग्नाच्या दिवशी त्यांनी फॅक्टरी माझ्या नावावर केली होती. माझं लग्न सुजित सरांशी होणार होतं. मी सरपोतदार साहेबांच्या घरची सून होणार होती, म्हणून त्यांनी ही फॅक्टरी माझ्या नावावर केली होती. पण आता तसं नाहीये. मग हे पेपर्स आपल्याकडे ठेवून काय फायदा? मला वाटतं त्यांना हे पेपर परत दिलेलेच बरे. जो कुठला निर्णय असेल तो सर्वस्वी तुमचा असेल. पण मी तुम्हाला एक सांगतो की तुमचा जो कुठला निर्णय असेल त्यात मी तुमच्या सोबत असेल. मणी सर, ही लई मोठी जोखीम आहे, आणि परत द्यायचीच असेल तर आताच देऊन टाकलेली बरी नाही का? आता जातोय खाली तर
देऊन टाकूयात त्यांना. चला. सर, तुमचा मुलगा सुजित ह्याच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? सर, सुजित त्याच्या लग्नासाठी तयार नव्हता म्हणून अचानक गायब झाला का? असं मला वाटत नाही. आणि सुजित परत आला की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच तुम्हाला. सर, विरोधकांचं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता. म्हणजे आधी त्याचं लग्न प्रेग्नेंट मुलीशी अनाऊन्स करून जनतेत तुम्ही स्वतःची एक पुरोगामी इमेज निर्माण केली आणि नंतर तुम्हीच त्याला लग्नातून पळून जायला सांगून हे लग्न होणं टाळलं. हे खरं आहे का? विरोधकांना टीका करताना खरं आयुष्य कुठलं आणि मसाला सिनेमा कुठला ह्याचंही भान राहिलेलं नाहीये. ते ना सिनेमातली कथा खऱ्या आयुष्यामध्ये बघायला लागलीत. असं कुठे असतं का? मला सांगा ना तुम्ही. आणि मलाही तुमची गंमत वाटते. विरोधक काहीही बोलतात आणि तुम्ही ते खरं मानून मला प्रश्न विचारता. ये म्हणे, ये स्वानंदी. हे बघा, आतापर्यंत तुम्ही मला सुजित बद्दल प्रश्न विचारलेत. आता ह्यांच्याबद्दल प्रश्न विचारा. तुम्हाला माहितीच आहे की मणीला मी माझ्या मुलासारखा मानतो आणि म्हणूनच सुजित लग्नातून पळून गेल्यानंतर स्वानंदीचं लग्न मी मणी बरोबर लावलं आणि स्वानंदीला आमच्या घरची सून बनवून इथे आणली. आम्ही आमचा शब्द जागलो. स्वानंदी आमची सून झालीच आणि म्हणून लग्नाच्या दिवशी तुम्ही हे बघितलं असेलच. हे पेपर्स आहेत आमच्या सर्वात सक्सेसफुल आणि प्रॉफिटेबल फॅक्टरीचे. जी फॅक्टरी आम्ही स्वानंदीच्या नावावर केलेली आहे. बघा, आता तुम्हीच मला सांगा, जर स्वानंदी आम्हाला सून म्हणून मान्य नसती तर मग एवढी प्रॉफिटेबल आणि सक्सेसफुल फॅक्टरी तिच्या नावावर केली असती का? नाही ना. हे घे स्वानंदी बेटा, हे पेपर्स जपून ठेव तुझ्याकडे. आता ही फॅक्टरी तू सांभाळ आणि तुझ्या परिसस्पर्शानं त्या फॅक्टरीची भरभराट होईल ह्याची मला खात्री आहे.